स्वागतापासून बांधापूरच्या सामान्य कष्टकरी बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो सामान्य कष्टकरी बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्याने आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला, जो सवाल साध्यापासून बांधापूरच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागले. ज्या सवालाच्या अनुसार आता मे महिन्यात कांद्याचा दर हा काय होऊ शकतो 2000. चला तर मग आपल्या मनातील या प्रश्नाचं अचूक उत्तर हे प्राप्त करूयात की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात आता कांद्याचा दर 2000 होणार अथवा नाही. जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आता पण सबस्क्राईब नाही केले त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. जो स्वांध्यापासून बांधापूरचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा दर हा होऊ शकतो 2000. चला आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे इथं उत्तर प्राप्त करूयात की मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर 2000 होणार अथवा नाही. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी दर पातळी आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला किती आहे तर ती आहे 700 ते 1100 रुपये प्रति क्विंटल. आता सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची आवक ही वाढताना दिसत आहे. पण मे महिन्यात कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात, त्यांचा परिणाम कसा होऊ शकतो आणि हा जो परिणाम याच्यामुळे मे महिन्यात कांद्याचा दर हा किती वाढू शकतो ते बघूया. जर आपण बघितलं तर कोणत्याही असणाऱ्या वस्तूची किंमत केव्हा वाढते, जेव्हा मागणी अधिक असते आणि पुरवठा हा कमी असतो. आता आपण बघूयात की मे महिन्यात कांद्याचा पुरवठा कशा पद्धतीने राहणार आहे. जर आपण बघितलं तर मे महिन्यात कांद्याचा पुरवठा हा अधिक राहतो. पण या ठिकाणी हे बघणं गरजेचं आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पुरवठा कसा राहणार. तर लक्षात घ्या यंदाच्या वर्षी देशातील कांद्याचं जे उत्पादन आहे ते 11% घटले आहे. याच्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी होणारा कांद्याचा पुरवठा मे महिन्यात 100% कमी होणार आहे. आणि मे महिन्यात कांद्याचा पुरवठा कमी झाल्यामुळे आपल्याला कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप हा दिसणार. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की बाबा मागणी कशी राहणार. लक्षात घ्या अल निनोचा प्रभाव असल्यामुळे किंवा सुपर अल निनो येण्याची शक्यता असल्यामुळे येणारा जो खरीप हंगाम आहे आणि येणारा जो रब्बी हंगाम आहे तर याच्यामध्ये काय होणार आहे आपल्याला कांद्याचं उत्पादन 100% घटताना दिसणार. आता कांद्याचं उत्पादन 100% घटणारे म्हटल्यानंतर काय की भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी 100% वाढणार आणि याच्यामुळे काय होणार जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो लवकरात लवकर कांदा विकणार नाही. परंतु दुसरीकडे बघितलं तर मार्केटमध्ये जेव्हा सुपर अल निनोची वाच्यता होईल त्यावेळेस आपण बघू शकतात की व्यापारी खूप मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी वाढवतील कारण त्यांना माहिती आहे की भविष्यात मग कांद्याचे दर हे 100% सुधारतील. जर आपण बघितलं तर अशा परिस्थितीमध्ये काय होणार आहे एक तर व्यापारी स्टॉक करण्यासाठी कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात करतील. पण दुसरीकडे आपण सर्वांनी बघितलं तर जो शेतकरी तो मात्र कांद्याची विक्री जास्त प्रमाणात करणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये 100% गॅप निर्माण होणार. आता हे जसं तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे तसं हे सरकारला माहिती आहे आणि याच्यामुळं काय होणार आहे सरकार सुद्धा मे महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करणार आहे. याच्यामुळं काय होणार आहे की आपण सर्वांना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामुळं कांद्याची मागणी मे महिन्यात प्रचंड वाढणार आहे पण पुरवठा मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत घटणार आहे. याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात मे महिन्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या दराला तुफानी तेजी प्रदान करणार आहे आणि कुठेतरी ही तेजी कांद्याच्या दराला 2000च्या जवळपास घेऊन जाऊ शकते. आता मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा 2000 झाला मे महिन्यात तर विकायचा का नाही. तर माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही मे महिन्यात फक्त लो क्वालिटीचा कांदा विका
तुमच्यापाशी जोड कांदा असेल, छोटा कांदा असेल तर विका, पण जो कांदा A1 क्वालिटीचा आहे, जो कांदा त्या ठिकाणी खराब होणार नाही, अशा पद्धतीचा जो कांदा आहे तो कांदा आपण सर्वांनी स्टॉक करायला हवा. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याचा दर हा 4 ते 5 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर इथं कांद्याचा स्टॉक केला आणि जर कांदा ऑगस्ट महिन्यात विकला तर तुमचा दुप्पट ते तिप्पट फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला विक्रीची तुम्ही घाई करू नका. जरी मे महिन्यात कांदा 2000 गेला तरी तिथं जास्त कांदा हा विक्री करू नका. जर आपण ऑगस्ट महिन्यापर्यंत थांबला तर तुमचा दुप्पट ते तिप्पट फायदा अशा पद्धतीने होऊन जाईल. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा दर आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहता आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो. आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजचे व्हिडिओ करतो मनापासून खूप खूप आभार व्यक्त.